आता राम राम मंडळी कसं काय बरं आहे ना. तर पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी तुम्ही हे बघा, वाजलेत किती 5:30 वाजता सकाळी उठलो आणि काय केलं. पहिले उठलो सगळ्यात पहिले. आता आम्ही चहा पिला. चहा पिऊन आमचा विचार झाला की काय करायचं. तर भाऊच्या मनामध्ये अचानक विचार आला की आपण कोकण जाऊया. ओके. तुम्हाला पण दाखवूया बजेट फ्रेंडली ट्रिप काय असते ती कोकणची ती. आणि आता आम्ही जातोय कोकण, आणि कोकण ते पण जातो आम्ही 2 व्हीलरवरती. आपली 2 व्हीलर असणार आहे. राणी बघू शकता तुम्ही, आपली पांढरी जाणार आता. टाकी फुल केली आहे. फुल ठिकाणा मजा करणार तिथे. तुम्ही पण या फुल करा. फुल बजेट फ्रेंडली कशी ट्रिप होती ते तुम्ही बघा. तर भेटूया लवकरच कोकण मध्ये. तर आता आपण थांबलोय चहा वगैरे प्यायला. कसं वाटते, कशी आहे थंडी सकाळची? थंडीने एकदम हालत काही झाली केली गार झालं आता. नाही इकडे जरा. हा असं दर हा. आता तुम्ही बघू शकता आता सनसेट व्हायला लागला. चंद्र दाखव बरं भावांना आपल्या. असं फिरवू आता. हे सगळ्यात एकदा निसर्ग दाखवलं कसं हा दिसतो. व्ह्यू बघा, सकाळचा व्ह्यू खतरनाक वाला. मस्त वाटतंय. व्ह्यू मध्ये मला पण दाखवत होतं. राम मंडळी एकदम जी सेपरेट झाली आहे. एकदम ओजी फिलिंग नाही घात एकदम आपली गाडी बघू शकता. म्हटलं मस्त काढलं. आता आपण कुठं आलो, जवळ तामिनीच्या जवळ आलो आपण. आणि आता काही चहा पाणी वगैरे घेतो. निघूया मग पुढे आपण. प्रवास कंटिन्यू करू. राम मंडळी. जाताना बघा हे निसर्गाचं सौंदर्य कसं खुलून दिसतंय. त्याच्यामध्ये डोंगर, धुकं आणि हे वळणाचे रस्ते, हे आपल्याला काहीतरी सांगून जातात की तुम्ही जे पुण्याची आपली जी लाईफ आहे, जी रोजची कंटाळवाणी लाईफ आहे, आपण जे ट्रॅफिकमध्ये दगदग करतो, कुठंतरी अशा पीसफुल वातावरणामध्ये आपण जातो आणि जीवनाचा हा असा एक आनंद घेतो. जाताना एवढंच कळते की निसर्गामध्ये काय किती दृश्य आहे, किती शांतता आहे, किती पीसफुल वातावरण. जाताना बघा हे निसर्गाचं सौंदर्य कसं खुलून दिसतंय. त्याच्यामध्ये डोंगर, धुकं आणि हे वळणाचे रस्ते, हे आपल्याला काहीतरी सांगून जातात की तुम्ही जे पुण्याची आपली जी लाईफ आहे, जी रोजची कंटाळवाणी लाईफ आहे, आपण जे ट्रॅफिकमध्ये दगदग करतो, कुठंतरी अशा पीसफुल वातावरणामध्ये आपण जातो आणि जीवनाचा हा असा एक आनंद घेतो. जाताना एवढंच कळते की निसर्गामध्ये काय किती दृश्य आहे, किती शांतता आहे, किती पीसफुल वातावरण आहे. बघता बघता सूर्य निघाला आणि सकाळचं हे अद्भुत दृश्य तुम्ही बघू शकता. आणि हे घरात बसून नाही बघता येत नाही का, इथं बाहेर पडले तुम्ही तर कळणार तुम्हाला की काय थंडी आहे. पण थंडीची जी मजा येते ना, ती वेगळीच एक फिलिंग आहे. भावांना डोंगर दाखव ना आपलं. वरच्यावरून दाखवतात. हिरवा डोंगर, त्या हिरवी झाडी, मस्त खतरनाक मध्ये. आणि इकडं पण बघा, इकडं पण आता जाऊ पुढे जाऊ. जसं जाईल रोड तसं भेटू तुम्हाला. फुल पॅक झालो पाहिजे. ठीक आहे. तर भावांना आता आपण चाललो होतो तामिनी घाटात, रोडच्या मध्येच होतो. तर तुम्ही इथं बघू शकतात बारके माकड बघा ना किती आहेत. एकदम छोटे कसे भिंतीवर चढतात, कळत पण नाही त्या भिंतीमध्ये किती आहेत. लई आहेत. छान वाटतंय. स्ट्रगल चालू आहे त्यांचं. तिकडं पण चला आता जाऊ सरळ पुढं. इथं गाड्या पण थांबल्यात. सरळ जाऊ पुढं आता. चला भेटू मग. कोकणात जाताना तामिनी घाटाच्याकडनं येताना मेन म्हणजे सीन हा पॉईंट. तुम्ही आलेत की या पॉईंटला नक्की थांबा. एकदम क्वालिटी व्ह्यू जो इथं दिसतो. आणि तो रोड दाखव ना कसा वाटतो. तीन कर. हा रोड बघा तुम्ही, गाड्या तिकडनं येतोय. बाकी वरचा डोंगर पण दाखव. हा डोंगर बघा. आणि हे हिरो करू अख्खा अंगावर येतोय तो डोंगर. का हे बाबा, हे खूपच जास्त सुंदर आहे ना का. म्हणजे सकाळीच हा व्ह्यू घ्या तुम्ही. सकाळीच बघायला इथं मजा येईल. काय दिसतंय क्वालिटी. वारे पहिलं तू सांग काय नाही. आता वाजले 9:16. 9:15 झालेत. 9:15 आणि आपण जवळपास 120 किलोमीटर आलेलो आहे. आता आपलं
एक आपलं जे लोकेशन आहे, आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ते 90 किलोमीटरचं बाकी आहे. आता भूक लागली होती, हॉटेलची सेवेवरती आम्ही थांबलो. हॉटेलवर थांबलो, थोडासा नाश्ता करू. इथं पेट्रोल पंप पण आहे जवळ, पेट्रोल पण टाकू वाटलं तर थोडंफार. आणि आता नाश्ता वगैरे करू, मग कंटिन्यू करू. बघू नाश्त्यामध्ये काय काय. नाश्त्यामध्ये काय नॉर्मलच काहीतरी खातो. एवढं तर भूक नाही. ठीक आहे बघू. तर आता इथं गरमागरम मिसळ सोबत कांदा आणि मस्त मस्त शेव त्याच्यामध्ये. बापरे, तर्री बघा, मिसळची तर्री एकदम. हो का? एकदम मस्त तर्री. आता तोंडाला माझं तर पाणी आलं. कसं वाटतं मग मिसळ बघून, नाही का? खाऊ का? झाक वाटते का? खाऊ द्या की. खा की मग. कॅमेरा बंद करा की. बघू दे की लोकांना कसं खातोय ते. लोक सोडून जाते. बरं जाऊ द्या, आम्ही खातोय. मी पण इकडे आले की खावा. चला. तर आता वय पण आपण बोलले, तर मस्त. तर भावांना आपण चाललो होतो, तर आपल्याला अशी मध्ये जाता जाता सुंदर अशी नदी लागली आहे. तर कमेंटमध्ये सांगा या नदीचं काय नाव आहे. पूर्ण अशी मोठी आहे, खूप मोठी, छान आहे नदी. गप्पी मासे पाळा, रोगराई. गप्पी मासे पाळा, रोगराई टाळा. तर आता थोडं कुठे जवळ आलोय आता आपण इथं. थोडंच राहिलं आपलं 30 किलोमीटर. ब्रेक घेतलं, थांबलं मध्ये ओढ्याच्या ठिकाणी. इथं ओढा आहे. अरे भाऊ, कोकण तुम्हाला दाखवतो. पाणी तुम्ही बघू शकता. गावाच्या शेजारी नाही, जवळ गावाने गावाच्या शेजारी पाणी. म्हणजे काय वातावरण असेल, म्हणजे काय असेल लाईफ, नाही का त्यांची राहायची. खरंच नेचरच्या मध्ये राहणार लोक म्हणजे कोकणातील लोक. आपल्याला काय, आपल्याला घ्या गाड्यांचा जाऊन जवळ जाऊन मग तुम्हाला देऊ मग पुढचा अपडेट. ओके. तर भावांनो, हे बघा जंगल आहे आणि हे समुद्रामध्ये जंगल आहे. तिकडं पण पाणी आहे आणि इकडं पण पाणी आहे आणि खाली मध्येच जंगल आहे. तर आपण असं आलोय आता, बघू शकता तुम्ही. मस्त आहे. जाऊ आता बीचवर चाललोय आता भाई. वाव. तर भावांना आपण चाललो होतो, तर जाता जाता आता एक तुम्हाला, आपण ज्या बीचवर चाललोय त्या बीचचा तुम्हाला जरा व्ह्यू देतो. हे बघा तुम्ही, कलर बघा पाण्याचा, एकदम नेकलेस पॉइंट सारखा. तो मध्ये एक आयलँड असल्यासारखं. आणि तुम्ही हे बघा, एकदम प्युअर व्हाईट रेत आणि ह्याचा लॅटनचा वगैरे हे बघा तुम्ही. आणि कलर बघा, एकदम ब्लू, एकदम डार्क ब्लू. असं नाही की साधा आहे, एकदम डार्क ब्लू. हा तर मंडळी, कसं काय, बरं आहे ना. तर आता फायनली आपण आलोय डेस्टिनेशनवर. हे आपले डेस्टिनेशन आहे. तुम्हाला दाखवतो, रूम टूर पण देतो. एकदा फक्त समोरचा नजारा घ्या. ते बघा कसे बीच वगैरे, तिथं घोडे बिडे आहेत. तिकडे समोर बीच आहे. आपण रात्री जाणार आहे बीचला. आणि हा आपला असा हा कॉटेज टाईप, म्हणजे कौलारूच घरी अख्खे. तुम्ही बघू शकता, आपली गाडी तिथं लागली आहे. आणि समोर पण घोडे बिडे आहेत मस्तपैकी. आपली बॅक साईड रूम आहे. रूमचा आतला व्ह्यू दाखवायचा. तर रूम तुम्हाला दाखवतो. ही आपला हॉल असेल आणि हा हॉल आहे. आणि ही रूम आहे. ही म्हणजे बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला सगळं, ही आपली रूम इथं पसारा ठेवला आहे. आणि हे आपला हॉल आहे. असा हॉल आहे, रूम मस्तपैकी. तर आता ते पांडू फायनली बोल. साईडला तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये येणार. आता तुम्ही बाकी आपण जे काही करणार आहे बेसिक दाखवला, त्याची कॉस्ट वगैरे कशी तुम्हाला याच्यामध्ये ब्लॉगमध्ये कळूनच जाईल. तर आता नेक्स्ट पार्टमध्ये पण तुम्ही कंटिन्यू राहा. नेक्स्ट पार्टमध्ये पण कळत की तुम्हाला किती खर्च वगैरे येणार आणि कमीत कमी खर्चामध्ये शोधून काढले तुमच्यासाठी. प्राईस जर काय सांगणार तुम्हाला गॅरी आहे एवढं कमी त्याच्यामध्ये प्राईस तुम्हाला सांगितलं, तुम्ही हैराण राहणार आणि तुम्ही 100% इथे येणार. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या रूमची प्राइस आल्यापर्यंत खर्च, पेट्रोल, फूड वगैरे पार्ट 2 मध्ये. तर ते तुम्हाला उद्या आपण काय काय मज्जा करायची तर असणच. पण ह्याचा सगळं आलेला एक्सपिरियन्स हा डिस्क्रिप्शन मध्ये असेल. डिस्क्रिप्शन चेक करा.
इथलं वाचलंच तर ह्या रेस्टॉरंटचं पण आपण लोकेशन देऊन टाकलं डिस्क्रिप्शनमध्ये, काय प्रॉब्लेम नाही. तर हा जो पार्ट होता हा आपला पुणे टू कोकण होता. तर आता इथून पुढे जे पार्ट येणार ते आपले डे 1 डे 2 वगैरे कोकण असणार. तर ठीक आहे, चला भेटूया पुढच्या अशाच ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय 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 बाय.